ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। गरीब कुटुंबातील शिक्षकांवर अन्याय होतोय असे काहींचे म्हणणे आहे। तर अशा गरीब शिक्षकांजवळ संस्था चालकांना देण्यासाठी 40 लाख रुपये आले कसे व त्यांना माहीत होते की आपल्याला मागील तारखेतील नियुक्त पत्र देण्यात येत आहे व आपण ज्या काळात शाळेत कार्यरत नव्हतो त्या काळात शाळेत रुजू झाल्याचा रिपोर्ट लिहून कसा दिलाय। जर अन्याय झालेले शिक्षक एवढेच प्रामाणिक होते तर त्यांनी ज्या दिनांकापासून ते शाळेत कामावर आले त्या दिवसाचा रुजू रिपोर्ट लिहायला पाहिजे होता। तेव्हा त्यांना स्वतःचा मतलब कसा समजला? तेव्हा त्यांची गरिबी त्यांना माहिती नव्हती का? हे सगळं दिशाभूल करण्याचे प्रयत्न आहेत। ज्याप्रमाणे संस्था चालक व मुख्याध्यापक मागील तारखेच्या नियुक्ती देताना दोषी आहेत, तसेच जे शिक्षक मागील तारखेत रुजू झालेले आहेत ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारचं अभय देण्यात आलेले नाही पाहिजे आणि त्यांची काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही। बोगस भरतीवाल्या शिक्षकांना माहिती होते की आपली झालेली नेमणूक ही बोगस भरती आहे। या बोगस शिक्षकांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने शासनाकडे केली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।